आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रियांका रवींद्र पडवळ आणि सौ वैजयंती निलेश पवार या दोन वहिनींना वारद या गावात खालापूर तालुक्यात जाऊन आज आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणी रंगणार म्हणजे या प्रियांका वहिनी काही दिवसांपूर्वी या वारद गावातून सासरी गेल्या, त्या पुन्हा माहेरी येणार आणि काही क्षण माहेरच्या आठवणींना आपण उजाळा देणार। चला भेटूया पडवळ कुटुंबाला। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा घ्या। तिळासारखा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी, ईश्वर सुखी ठेवो माझी आणि रवींद्ररावांची जोडी। काळजी करू नका, ठेवणार ती। काय आई, कसं वाटतं आज? एकदम मजेत। मुलगी सासरी म्हणजे कुठे असते? तिवऱ्याला। तिवरे? तिवरे, हा। किती लांब आहे इथून? इथून पाऊण तासाचा रस्ता आहे। मला एवढ्या लांब तुम्ही कशा काय गेल्या? म्हणजे अरेंज मॅरेज असंच ओळखीवरून, म्हणजे मम्मीच्या मामाचं गाव आहे, त्यांनी ओळखीवर सांगितलं की इथे ते मुलगा आहे असं। आई, मुलगी माहेरी आली यापेक्षा मुलगी जेव्हा सासरी गेली होती तो दिवस आठवतो तुम्हाला? तो दिवस वेगळाच होता। म्हणजे मुलगी घरातून जाणार आहे ना, त्याच्यामुळे एकदम हे होत होतं, फिलिंग होतं खूप आम्हाला। पण अशा वेळेला काय काय म्हणजे नजरेसमोर होतं तुमच्या? खूप सगळंच येतं नजरेसमोर। म्हणजे गाडीमध्ये बसताना सगळं गाव आठवत होतं, सगळंच म्हणजे की सगळेच लोक किंवा पूर्ण फॅमिली, गावातले लोक सगळे म्हणजे पाठवणीला असतात ना एकत्र। मग हे सगळं गाव तुम्हाला सोडायला आलं होतं? हो, सगळं। बाबा काय करायचे? बाबा जॉब करत होते इथे सारोळीमध्येच। मग त्यांनी सगळे लाड वगैरे केले? हो हो, सगळं। पण मला सांगा, इतक्या मैत्रिणी, इतक्या सगळ्या जणी, सगळ्या बऱ्याच जणी आता लग्न करून गेल्या असतील, बऱ्याच जणी येत असतील, मग सगळ्या जणी तुम्ही येता तेव्हा तितक्याच आनंदात जल्लोषात इथे असता? हो, असतो। पण आता कसं असतं, कधी कोणाला भेटता यायला, कधी एकदम सगळे येत नाही, एखादी येते कधी। लहानपणी कोणाशी भांडला होता का मैत्रिणीशी? नाही, असं भांडण वगैरे असं नाही जास्त। कोणाबरोबर मारामारी केली होती काय आई? तुम्हाला आठवतंय वाटतं? नाही नाही। बाबा, तुम्हाला विचारतो, तुम्ही सांगावं। सगळ्या आता या सगळ्या आठवणी रंगतायत। होम मिनिस्टरच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ताईला घेऊन आलोय, कसं वाटतंय तुम्हाला आज? मुलगी म्हणजे धनाची पेटी हे समजून आम्ही तिला वाढवली। तिच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण आम्ही केल्यात। कशात जावंय? उत्तम, एकदम। जावयांच्या बाबतीत एकदम समाधानी आहात? एकदम समाधानी। एक मिनिट आई, जर जावयांना बसायला देऊ। नमस्कार। नमस्कार। मगाशी त्या म्हणाल्या लहानपणी ती शांत होती, खरंय का हो? आताही तसंच आहे? आता हाय शांत, तशी पटकन राग येतो तिला। काय शांतपणा काय फक्त माहेरीच ठेवला की काय सगळं? आणि काय धनाच्या पेटी बरोबर बॉम्बची पेटी घेऊन गेला तो? हा, चिडतात का हो कधी? चिडतात, पण शांत पण होते लगेच। हो, शांत जास्त वेळा होतात का जास्त चिडतात? खरं सांगा काय ते? जास्त चिडतात, पण शांत करायचं माहित झालं मला आता। तुम्हाला कळलंय? ते स्थळ कोणी आणलं, कसं आणलं? ह्या गावामध्ये माझी मामाची मुलगी राहते। बरं। त्यांनी सांगितलेलं माझ्या आईला। आम्ही यांना 12 वाजता टायमिंग दिलेला, आम्ही मुलगी बघायला येतो म्हणून। बरोबर। तर आम्ही काही कारणाने लेट झालो। हे लोक पूर्ण कंटाळलेले। टायमिंग दिला आणि 4 वाजता आले। 2ची वेळ दिली, 4 काय क्रिकेट खेळत होता वाटतं? मग 4 वाजता मी मुलगी बघायला आलो, ड्रेसवर बघितली। मग काय झालं? मुलगी बघितली तर बाहेर आम्ही सर्वजण जाऊन जरा एक निर्णय घेतला। तुमची लगेच विकेट गेली वाटतं? मग तर मामा बोलले माझे का मुलीला साडीवर पाहिजे। बर, मग म्हणजे काय झालं, हे बसले भरपूर उशीर, तोपर्यंत कोणी बोललं नाही की साडीमध्ये पाहायचंय म्हणून। आणि नंतर नाश्ता झाला, सगळं झालं। आम्ही म्हटलं अजून पाहुणे जात का नाही आहेत, म्हणजे जवळजवळ पाऊण तास 1 तास बसले ते इथे। हे बसले आणि मग नंतर सरळ गेले, म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे, बाजूलाच घर आहे मामाचं, आणि ह्यांच्या मावशीची मुलगी बाजूलाच दिली तिथे जाऊन हे बोलले मुलगी चांगली आहे पण साडी नाही घातली, असं तसं, म्हणजे त्यांचं डिस्कस झालं। परत आम्ही पुन्हा रिटर्न आले मला साडीमध्ये पाहायला। हो, सगळे। तेव्हा नाश्ता वगैरे करून गेले होते आणि पुन्हा चहा घेऊन गेले 5 वाजता। परत चहा? हो। नाश्त्याबरोबर चहा दिला नव्हता वाटतं? थंडा दिला होता। थंडा दिला होता? कारण काय गमती असतात, काय आठवणी असतात। किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली। आता काय सांगणार यांच्याबद्दल? यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय फरक पडला असं वाटतं? भरपूर फरक पडलाय। पण आता कसं वाटतंय? छान वाटतंय? माहेरी आलायत, माहेरचा आनंद आहे, आणि एवढाच आनंद आणि या आनंदाबरोबर अनेक काही आनंदाचे क्षण या माऊलीला उत्तरोत्तर येत राहो ही माझी मनापासून देवाचरणी प्रार्थना आहे। पण आता होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणी असं म्हणत असताना तुमच्या माहेरी आलेले आहोत, सगळं कुटुंब खुश आहे। बहिणीचं काय म्हणणं आहे आता जरा? तो दिवस आठवतो लग्नाचा?
हो, तिच्या लग्नाचं आठवतो, कारण सगळ्यात जास्त मीच खूप रडली होती. मग तुमचं लग्न कधी झालं? माझ्या लग्नाला आता 4 वर्ष झाली, म्हणजे तिच्यानंतर 2 वर्ष. मग तेव्हा परत रडारड झाली होती? हो, तेव्हा पण आम्ही खूप रडलो होतो दोघी एकमेकींना. म्हणजे लग्न ठरलं की रडता तुम्ही? ठरल्यानंतर नाही, पण झाल्यानंतरच. आणि नंतर नवरे, हो ना? तुमच्यासाठी आव्हान आहे. एक आम्ही क्ल्यू देणार, तो क्ल्यू दिल्यानंतर तुम्हाला घरामध्ये जायचं आहे. इतर घरातली मंडळी फक्त खाणाखुणा करून, हावभाव करून, हातवारे करून सांगू शकतात, पण बोलायचं नाही. आणि तुम्ही जर ती वस्तू आणली तर वहिनींना सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया काय होणार या खेळामध्ये. 24 तास फिरतो पण कुठेच जात नाही. नीट ऐका क्ल्यू. 24 तास फिरतो पण कुठेच जात नाही. 3 लेकरांच्या भेटीला 12 मात्र वाजवतो. तिकडे दुसरी चिठ्ठी मिळेल. असा पदार्थ जो खाल्ल्याशिवाय वहिनीचं माहेर पण पूर्ण होत नाही. अभिनंदन. ठरलेल्या वेळेत खेळ पूर्ण करतील असं वाटलं होतं तुम्हाला? नाही, नव्हतं वाटलं. तुम्हाला कांदेपोहे खूप आवडतात? हो, आवडतात. मम्मीच्या हातचे आवडतात. हो, मम्मीच्या हातचे. हो. माहेरी येऊन, माहेरच्या घरात जाऊन, सासर म्हणजे माहेरच्यानी खाणाखुणा करून या वस्तू घेऊन आल्या. कांदे पोहे अजून 15 मिनिटं दिली असती तर कढई, गॅस सगळं ढकलत आणलं असतं बाहेर. पण अभिनंदन वहिनी, ही तुम्हाला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळालेली आहे. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. हे मिस्टर. मिस्टर नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. छोटी बहीण. हो हो. मोठी बहीण. नमस्कार. छोटा भाऊ. मोठा भाऊ. बहिणीची मुलगी. ही 2 काकांची मुलं. नमस्कार. हे काका काकी माझे. नमस्कार. ही भावांची मुलगी माझी. हो हो. या 2 भावाच्या मुली. झाली सगळ्यांची ओळख. चला मग आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. विश्रांतीनंतर होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. को पॉवर्ड बाय सेंटर ऑफ पीनट बटर, बिस्क फार्म बिस्किट्स आणि बोरोप्लस सोप अँड हँड सॅनिटायझर. स्पेशल पार्टनर काला हिट आणि NoBroker.com या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. या घरातल्या सुद्धा खूप आठवणी असतील. हो ना. सासरी जायचा जेव्हा दिवस होता, काय तारीख होती ती? 28 मे 2010. आई तो दिवस आठवतोय? हो, आठवण. बालपणी आईने कधी फटका दिला होता तुम्हाला? आईने कमी, वडिलांनी खूप. मी खूप हट्टी होती. नशीब आपण बोललात. एखादा अनुभव, एखादं लक्षात राहिलेलं? म्हणजे माझे 2 लहान भावंड आणि बाजूची मुलं, इथं ओढा होता, पोहायला गेले तिथे. आणि त्यांना आवाज द्यायला मला सांगितलं यांनी. मी पण त्यांना आवाज द्यायच्या ऐवजी मला पण पोहायचं होतं. मी पोहायला गेली. मी पोहता पोहता त्यांनी मला काठीने बडवत आणली. कोणी? माझ्या वडिलांनी. तुम्ही काय सांगणार मुलीबद्दल तुमच्या? मुलीबद्दल काय, खूप हट्टी होती. कुठली तिला जर वस्तू पाहिजे असेल तर ती हट्टाने मागायची. हट्टाने? आणि नाही दिलीत तर? नाही दिलं तर रुसून बसायची. मग कुठे समजा तुम्ही बाजारात गेलायत, एखादी वस्तू आवडली, ती दिली नाही तर तिथंच बसायची? हा, तिथेच. काय हो आई? हो. मग 3 भावंडांमध्ये कसं होतं नातं? भावंडामध्ये छान नातं होतं. बहीण आली आहे?
काय लक्षात आहे लहानपणीचं? थोडं कशावरून तरी व्हायचं असंच भांडण, छोटी मोठी भांडणं. काय काय मारायचं एकमेकींना? कोण जास्त मारायचं? मीच मारायची, मी मोठी असल्यामुळे. जास्त वेळी ते गप्पा मारल्या तर कधी काही घडू शकेल असं वाटतं. आणि मला आता कळलं आल्यापासून जावई शांत का बसलेत. जरा 2 मिनिटं जावयांना बसायला देतो. तुम्ही लोणावळ्यात का? हो, लोणावळ्यात. मग इकडे कसे काय आले खालापूरला? त्यांची मुलगी माझ्या मावशीच्या थ्रू जमले ते लग्न. पहिले माझे सासू सासरे आलेले, त्यांनी पसंत केले. ते म्हणले आम्हाला तर पसंत आहे, आमचे 36 पैकी 36 गुण जुळतात. काय सांगता? आणि आता 10 वर्ष 36 चा आकडा आहे. थोडाफार आहे. पण मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही यांना बघितलं त्या दिवशी होकार होता लग्नाला? नाही, माझ्या पहिले यांचे आई वडील आलेले, आई वडील आणि काका काकी आलेले. आई वडिलांनीच पत्रिका वगैरे बघून म्हटले की आम्हाला मुलगी पसंत आहे, आम्हाला मुलाला नाही पाठवायचं, आमचा मुलगा आमच्या पसंतीनुसार करेल. पण मला काय वाटलं, फोटोतून मुलगा चांगला दिसेल, जर कदाचित काय प्रॉब्लेम असेल तर मला प्रत्यक्ष बघायचं होतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की नाही, तुमच्या मुलाला पण मला बघायचंय. कुठे बघितलं? खालापूरला, माझ्या मावशीच्याच घरी सगळं बघणं. तुम्ही आले होते? हो, मी आलो. मग काय झालं जेव्हा बघितलं तेव्हा? कारण ती पसंत आली मला तिथे. कसा आहे स्वभाव? स्वभाव चांगला आहे, पण पण काय चिडतील आहे. काय वैदिक काय? नाही, अरे बोलतायत ना ते. जे आपला हक्काचा माणूस असेल त्याच्यावरच चिडणार ना. माझी जॉईंट फॅमिली आहे, माझ्या घरात 11 माणसं आहेत. अच्छा, त्याच्यामुळे एकट्याच्या अंगावर आपलं जरा काय झालं की बरं. मला तुम्हाला विचारायचंय की 10 वर्षामध्ये यांच्या येण्यामुळे तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्यामध्ये काय बदल झाला, फरक झाला असं वाटतं? म्हणजे जरासं होतं कुटुंबामध्ये, पण आल्यापासून म्हणजे लक्ष्मी आली आमच्या घरामध्ये. आणि माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल झाला की जो मी रात्री 2-2 वाजेपर्यंत बाहेर असायचो, तो आता मी 10 वाजताच घरात असतो. कळलं का अंगावर जायला लागतं? काकांना काय बोलायचंय का? काकांची लाडकी होती मी, माझी लाडकीच होती. ते फ्रॉक वगैरे सगळे ते चांगले सगळ्यांनी चांगले आणून तो काकाच आणायचा माझा. तुम्ही बोलताय ना, काकांच्या डोळ्यात पाणी आहे, म्हणून मी सातत्याने त्यांच्याकडे बघत होतो. नाही, काका- तुमच्याशी बोलता बोलता काय आशीर्वाद देणार या दोघांना? सुखी राग, नेहमी कधी भांडण करू नका. ही जास्त चिडकी पोरगी आहे, तिने जरा त्यांना समजून घ्यावा बस. मला कळलं डोकं गरम आहे म्हणून थंड हवेच्या ठिकाणी दिलेलं आहे. एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. बोला. बरं, आधी मला सांगा, या घरातलं काय काय माहिती आहे तुम्हाला? नॉर्मल मी सगळं एवढं नाही, मी जात नाही. आम्ही 6 महिन्यांनी कधीतरी ते येतो. कधीतरी येतो मी. मी समजा सांगितलं 2 मिनिटामध्ये हळदीचा डबा घेऊन या, तर आणू शकाल? हो, आणतो. ते एवढं काम माहिती आहे तर घरी काय करत असतील? एक मी क्ल्यू वाचणार, तो वाचला की त्यावरून तुम्ही सगळ्यांना विचारू शकता, पण तुम्ही कोणी उत्तर द्यायचं नाही. हातवारे करून किंवा अभिनय करून सांगू शकता. आणि त्यानंतर जाऊन त्या ठिकाणी दुसरी चिठ्ठी मिळेल, मग पुढे जाऊन ती वस्तू घेऊन यायची आहे. पहिलं आहे तुमच्यासाठी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वैजयंती आली माहेरी की ही जोडी हमखास बाहेर निघाली. का हो, असं काय याच्यात? काय नाही, मला चपात्या करायला आवडतात, त्यामुळे मी नेहमी आल्यानंतर आई मला चपात्या बनवायला सांगत. आणि कुठला गोड पदार्थ आईने केलेला आवडतो तुम्हाला? पुरणपोळी. याच्यावरच होतो? हो, याच्यावरच होतं. याच पोळपाटावर? याच पोलपाटावर. तुम्ही माहेरी आल्यावर पुरणपोळी करतेच नेहमी. आई बाबांची आठवण येत असेल भरपूर वेळा. येते, रोज वडील फोन करतातच न चुकता मुलांसाठी. पण मला तुम्हाला विचारायचंय, सासरी जी मंडळी आहेत, सासूबाई किंवा कोण कोण आहेत तिकडे? आजी सासूबाई आहेत, परत माझे सासरे सासू, छोटे सासू सासरे आहेत, त्यांचा एक मुलगा आहे. कसे आहेत स्वभाव सगळ्यांचे? सगळे एकदम खूप मस्त आहेत. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त तापट कोण आहे? माझे आजी सासू खूप चिडते. हो, आणि तुम्ही? मी पण चिडते, पण मी त्यांच्यावर नाही. घरातली एक इच्छा असेल वहिनींनी करायची किंवा आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला केलेला तुम्हाला आवडेल? तिने चिडचिड कमी करावी. होईल का? हो, करेल मी प्रयत्न आणि करेल. कधी होईल प्रयत्न? उद्यापासून स्टार्ट करते. नक्की. चला, उद्यापासून ताई आपल्या रागावरती नियंत्रण ठेवणार आहे. आज त्यांनी हा खेळ पूर्ण करून तुम्हाला सोन्याची नथ बक्षीस म्हणून झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन तुमचं, अभिनंदन. चला, वहिनींना सोन्याची नथ मिळाली. पुढच्या टप्प्यावर वहिनींना मिळणार पैठणी साडी आणि जावयांच्या हातात मात्र बेडी. आणि या बेडीचं रहस्य काय ते तुम्हाला लवकरच कळेल. आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे आणि बघणार आहोत की कोण आज आपल्या बायकोला पैठणी मिळवून देणार आहे.
हातात लग्नाची बेडी आहे आणि जर पैठणी मिळवून दिली तरच बेडी सुटणार आहे, नाहीतर उरलेलं आयुष्य असंच बेडी घेऊन राहायचं. या खेळामध्ये आता एक छोटंसं आव्हान आहे. पहिलं आव्हान तुमच्याकडे आहे. 2 हात बांधलेले आहेत, हे 15 चेंडू आहेत. इथून खाली बसायचं आणि अचूक त्या 2 हाताच्या सहाय्याने बघायचं नेम धरला जातो का, आणि ते चेंडू त्या रिंगच्या बाहेर जायला पाहिजे. होईल असं वाटतंय? होईल. नक्की नक्की एवढं करूच शकता बायकोसाठी? करू शकतो. हा, नाहीतर हे कायम राहणार आहे, लक्षात ठेवा. काय तुमच्याच्याने काय घडेल असं वाटतंय? होईल. हा, होईल ना. नाहीतर माहिती आहे ना स्वभाव. बघूया कोण पैठणी जिंकणार. थोडंसं कठीण आव्हान आहे, पण ते हे दोघेही सांभाळणार का, पेलणार का बघणार आहोत. पहिले हे 15 चेंडू तुमच्यासाठी आहेत. वहिनी तुम्ही एक एक चेंडू उचलून त्यांच्याकडे द्यायचा. तुम्ही खाली बसा, गुडघ्यावर बसा, कसंही बसा, आणि 2 हाताच्या सहाय्याने तो चेंडू त्या रिंगमधून बाहेर गेले पाहिजेत. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या आजच्या भागातल्या विजेत्या ठरणार आहे, पैठणी मिळवणार आहे. बघूया काय होणार. त्या पहिला चेंडू त्यांना. 1 2 आतापर्यंत गुणसंख्या आहे 2 2 आणि 2 4 5 6 7 8 9. इथे गुणसंख्या झाली आहे 9. इथे चेहऱ्यावर नाके 9 दिसायला लागले. अकरा 13. आव्हान तुमच्यासाठी आहे. गुणसंख्या 13. 14 झाली तर पैठणी लोणावळ्याला, नाहीतर पैठणी कर्जतला. जर बरोबरीत सामना झाला तर आणखी 5-5 संधी मिळणार. बघूया काय होणार. तुमची वेळ सुरू. घ्या सावकाश. 1 2 3 4 5 6 अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वैजयंती वैदी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्रियांका वैनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. बरं, आता या बेड्या एकाच अटीवर सुटू शकतात. तुम्हाला प्रॉमिस द्यावं लागेल वहिनींना की या वर्षभरात किती हजाराची पैठणी तुम्ही देणार आहात, तरच सुटेल ना वहिनी. काय अट काय? नको, सोडते. नको, काढते ना बेडी, कशाला ठेवायची. प्रॉमिस मिळालं तर चावी देणार, नाही तर चावीच नाही देणार आहे मी. किंवा या वर्षभरात अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्ही त्यांच्यासाठी इच्छा पूर्ण करणार आहात? चला सांगा. तुला पैठणीच घेऊन देईन ना. पैठणीच घेऊन देणार? वा. मग काय बजेट वगैरे ठरलंय का? नाही, ठरवायचं नाही. तिथं गेल्यानंतर बजेट ठरवायचं. चालेल वहिनी? हो, चालेल. मान्य? एवढ्यावरती समाधान आहे? समाधान. होम मिनिस्टरची पैठणी आता माहेरच्या अंगणी पोहोचू लागलेली आहे. आता वहिनी पुन्हा सासरी निघणार आहेत, पण सासरी जात असताना एक छोटीशी भेट आपल्या आईकडे देऊन जाणार आहे. तुळशीचं रोप. जा मुली जा, दिल्या घरी सुखी राहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. होम मिनिस्टरची पैठणी आता माहेरच्या अंगणी. तेव्हा या संपूर्ण कुटुंबाला
शुभेच्छा देऊया. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.